मला माझ्या बायकोला घटस्फोट द्यायचा होता आणि एका कमी वयाच्या मुलीसोबत लग्न करायचं होतं. परंतु माझ्या बायकोने माझ्यासमोर एक अट ठेवली की मी येणाऱ्या 7 दिवसात तुम्हाला 16 वर्षांची एक सुंदर तरुणी होऊन दाखवेन आणि जर माझं हे बोलणं खरं ठरलं नाही तर तुम्ही मला घटस्फोट द्या. मी देखील माझ्या बायकोची ही अट मान्य केली. माझी बायको रोज दुकानातून तुरटी मागवायची आणि मी हैराणच झालो, कारण माझी बायको दिवसेंदिवस सुंदर आणि तरुण होत होती. एके दिवशी मला माझ्या बायकोवर संशय आला. त्यामुळे मी बाथरूममध्ये कॅमेरा लावला आणि त्यानंतर जेव्हा मी तो व्हिडिओ पाहिला तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकून गेली. जेव्हा माझ्या बायकोने, माझं नाव ऋषिकेश आहे आणि लहानपणीच माझ्या वडिलांचं निधन झालं होतं. जेव्हा माझं वय 26 वर्ष झालं तेव्हा माझ्या आईने एके दिवशी मला खूप विचित्र गोष्ट सांगितली, जे ऐकून मी खूपच हैराण झालो. माझी आई मला बोलू लागली, मला तुझं लग्न करायचं आहे आणि तुझ्यासाठी मी एक मुलगी देखील शोधली आहे. अचानक मी हे सर्व ऐकून खूपच अस्वस्थ झालो, कारण की आता लग्नासाठी मी अजिबात तयार नव्हतो. मी आईला सतत नकारच देत राहिलो आणि म्हणालो की मला काही वेळ पाहिजे. सुरुवातीला आई तर तयार झाली आणि आईने माझी ही गोष्ट मान्य देखील केली. आईने मला त्या मुलीबद्दल काहीच सांगितलं देखील नव्हतं. फक्त एवढंच सांगितलं की ती जी कोणी मुलगी आहे ती तुला पसंत पडेल. मी पूर्ण दिवस फक्त याच गोष्टीचा विचार करत होतो. रात्र झाली. रात्री मी माझ्या खोलीमध्ये झोपलो होतो की इतक्यातच माझी लहान बहीण धावत धावत माझ्या खोलीत आली. तिचा श्वास अगदी चढला होता. तिची ती अवस्था पाहून मी तर खूपच घाबरलो आणि विचारलं, गुड्डी काय झालं? तेव्हा तिने मला जी बातमी सांगितली ती ऐकून माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. माझ्या लहान बहिणीने सांगितलं की आईची तब्येत अचानकच खूप खराब झाली आहे. मी खूपच घाबरलो आणि धावत धावत माझ्या बहिणीसोबत आईच्या खोलीत गेलो. तेव्हा आई जमिनीवर बेशुद्ध पडली होती. ते पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकून गेली. मी आई आई असं ओरडत होतो. आईला उठवण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु आई मात्र शांत होती. माझ्या मोठ्या बहिणीने लगेचच ॲम्ब्युलन्सला फोन केला आणि थोड्या वेळात ॲम्ब्युलन्स आमच्या दारात उभी राहिली. मी आणि माझी मोठी बहीण आईला घेऊन दवाखान्यात गेलो. डॉक्टरने माझ्या आईला चेक केलं आणि सांगितलं की तुझ्या आईला हार्ट अटॅक आला आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या आईची तब्येत थोडी सुधारली. डॉक्टरने मला सांगितलं होतं की आईला कोणत्याही प्रकारे त्रास देऊ नका, कारण त्यांना पुन्हा हार्ट अटॅक येऊ शकतो. आम्ही सगळेच आईची खूप काळजी घेऊ लागलो आणि मग एके दिवशी आईने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि बोलू लागली, मला माहीत नाही की माझं आता किती आयुष्य शिल्लक आहे. माझी तब्येत ठीक नाही. माझी अशी इच्छा आहे की मी मरणाच्या आधी तुझं लग्न व्हावं. तुझं लग्न झालेलं पाहून मला अगदी आरामात डोळे मिटायचे आहेत. आता तर मला नकार देण्याचं काहीच कारण नव्हतं. मी नाईलाजाने होकारार्थी मान हलवली. तेव्हा आई बोलू लागली, ऋषिकेश, तू त्याच मुलीशी लग्न करशील ज्या मुलीबद्दल मी तुझ्यासोबत मागे एकदा चर्चा केली होती. तेव्हा मी आईच्या होला हो केलं आणि त्याच दरम्यान हॉस्पिटलमध्ये माझ्या आईला भेटायला एक मुलगी आली होती, जिने नवरीचा पोशाख घातला होता. आईने एका वकिलाला देखील हॉस्पिटलमध्ये बोलावून घेतलं होतं आणि मग अशा प्रकारे हॉस्पिटलमध्येच आईने ठरवलेल्या मुलीसोबत माझं लग्न झालं. आणि मग त्या हॉस्पिटलमध्येच इतर लोकांना पेढे वाटले गेले. तेव्हा तिथले सगळे लोक हे सर्व दृश्य पाहून अगदी हैराण झाले होते, कारण की त्या हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदाच असं काहीतरी विचित्र घडलं होतं. लग्न झाल्यानंतर माझी आई मला बोलू लागली, तू तुझ्या बायकोला घेऊन आता घरी जा आणि तुझ्या बहिणींना माझ्याजवळ इथेच दवाखान्यात थांबू देत. मी या लग्नामुळे खुश तर नक्कीच नव्हतो, परंतु मी माझ्या बायकोचा चेहरा बघायला खूपच आतुर होतो. माझ्या बहिणी आईजवळ थांबल्या आणि आम्ही दोघं नवरा बायको घरी आलो. माझी बायको डोक्यावर पदर घेऊनच बसली होती. जसा मी खोलीत पोहोचलो आणि हसतच जेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा पदर बाजूला करत होतो तेव्हा तिचा चेहरा पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकून गेली. माझ्या समोर जी माझी बायको बसली होती ती वयाने माझ्यापेक्षा जवळजवळ 7 ते 8 वर्ष मोठी होती. मी 26 वर्षांचा एक तरुण मुलगा होतो आणि ती जवळपास 33-35 वर्षांची होती. ना ती इतकी सुंदर होती की मी तिच्याकडे पाहतच बसेन आणि नाही ती इतकी कुरूप होती. ती एक सावळ्या रंगाची साधारण मुलगी होती. हे सगळं पाहून मी खूपच घाबरलो आणि लगेचच त्या खोलीतून बाहेर निघालो. पूर्ण रात्र मी घराच्या बाहेरच थांबलो होतो आणि विचार करत होतो, माझी आई माझ्यासोबत असं का वागली? इतक्या साधारण मुलीसोबत माझं लग्न का लावून दिलं? 2 दिवसानंतर माझी आई दवाखान्यातून घरी आली. 2 दिवस माझ्या आईची तब्येत खराब होती. त्यामुळे मी आईला याबद्दल काहीच विचारलं नाही आणि घरी आलो. आणि मग घरी येऊन माझ्या बायकोसोबत तसंच राहू लागलो, ज्या प्रकारे एखादे नवरा बायको राहतात. माझी बायको मला बिलकुल पसंत नव्हती.
परंतु ती खूपच चांगली होती. तिच्या त्या चांगलेपणामुळे तिने माझं हळूहळू मन जिंकायला सुरुवात केली. ती माझ्यासाठी वेळेवर जेवण घेऊन यायची आणि घरी आल्या आल्या लगेच मला पाणी द्यायची. सोबतच माझ्या इतर सर्व गोष्टींची खूप चांगल्या प्रकारे काळजी देखील घ्यायची आणि सोबतच आमचं पूर्ण घर अगदी व्यवस्थित स्वच्छ ठेवायची. माझ्या आईची, माझ्या बहिणींची देखील खूप काळजी घ्यायची. अशा प्रकारे ती आमचं घर सोबतच घरातील सर्व माणसांचा खूप चांगल्या प्रकारे सांभाळ करत होती. आणि मग हळूहळू तिच्याबद्दल माझ्या मनात जागा निर्माण होऊ लागली. परंतु मला नेहमीच या गोष्टींचा खूप राग यायचा की ती माझ्यापेक्षा 7 वर्ष मोठी आहे. तिच्याकडे मी कधीही माझ्या बायकोच्या नजरेने पाहिलं नव्हतं, परंतु ती ज्या प्रकारे माझी काळजी घ्यायची ते मला खूप आवडायचं. सुरुवातीला तर मी तिच्यासोबत रागानेच बोलायचो आणि प्रत्येक गोष्टीवरून तिला ओरडायचो, परंतु त्यानंतर माझ्या वागणुकीमध्ये थोडी सुधारणा होऊ लागली. असंच आमच्या लग्नाला 2 महिने झाले आणि असाच वेळ भराभर चालला होता. एके दिवशी मी झोपलो होतो, तेव्हा मला रडण्याचा आवाज ऐकू आला. तेव्हा मी हैराणच झालो. तो आवाज बाथरूममधून येत होता. मी हैराण झालो होतो की इतक्या रात्रीच्या वेळी बाथरूममध्ये जाऊन कोण रडत आहे. मी बाथरूमचा दरवाजा वाजवला. तेव्हा बाथरूममधून माझी बायको बाहेर आली आणि मग मी तिला विचारलं, तू आतमध्ये रडत होतीस का? तेव्हा ती बोलू लागली, नाही, मी तर नव्हती रडत. तुम्हाला काहीतरी भास झाला असेल. परंतु मला पूर्ण खात्री होती की ती खरंच रडत होती. असेच दिवस भराभर चालले होते आणि मी असंच माझ्या बायकोला नेहमी रडताना बघायचो आणि जेव्हा तिला रडण्याचं कारण विचारायचो तेव्हा ती मला काहीच सांगत नव्हती. ती खोटं बोलायची की मी रडत नव्हते. ही गोष्ट मला खूपच हैराण करत होती की माझी बायको का रडत आहे. मला त्यामागचं कारण जाणून घ्यायचं होतं. एके दिवशी मी काही कामानिमित्त घरी आलो तेव्हा पाहिलं की माझी बहीण माझ्या बायकोला खूप जोरात ओरडत होती आणि फक्त ओरडतच नव्हती तर माझ्या बहिणीने माझ्या बायकोच्या कानाखाली देखील मारली होती. हे सगळं काही मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं होतं. माझी बहीण माझ्या बायकोला बोलत होती की तू अपशकुनी आहेस. तुझ्यासारख्या कुरूप मुलीमुळे आमचं घर उद्ध्वस्त झालं आहे. आमच्या भावाला तर खूप सुंदर बायको मिळाली असती. मी लगेचच माझ्या बहिणीला म्हणालो, ताई, हे तू काय बोलतेस? या लग्नामध्ये हिची काय चूक आहे? आणि मग मी माझ्या बायकोचा हात पकडला आणि आमच्या खोलीत घेऊन आलो. आणि आता हे नेहमीच होऊ लागलं. माझ्या बहिणी माझ्या बायकोला नेहमीच ओरडायच्या आणि मग मला याची जाणीव झाली की माझी बायको का रडत आहे. मला माझ्या बायकोची आता खूपच दया येऊ लागली. मी आता कधी कधी माझ्या बहिणीसोबत बायकोवरून भांडायचो देखील. वेळ असाच निघून चालला होता. मी माझ्या बहिणीसोबत बायकोवरून भांडायचो तेव्हा त्या माझ्या बायकोबद्दल चुकीच्या गोष्टी सांगून माझं डोकं अगदी फिरवून टाकायच्या. माझ्या बहिणी माझ्या बायकोबद्दल इतकं वाईट साईट बोलायच्या की मला आता माझ्या बायकोवर राग येऊ लागला. मला माहित नव्हतं की माझ्या बहिणी खरं बोलत होत्या की खोटं, परंतु मला त्यांच्यावर विश्वास होता. सोबतच माझ्या आईने देखील माझ्या बायकोविरुद्ध मला भडकवायला सुरुवात केली होती. जेव्हा आईने माझ्या बायकोबद्दल सांगायला सुरुवात केली तेव्हा मला विश्वास बसला की चूक माझ्या बायकोचीच आहे. त्या रात्री मी माझ्या बायकोला खूप ओरडलो. खरं तर मला वाईट वाटत होतं, पण काय करणार, आईने तक्रार केली होती. माझी बायको शांत बसून माझं ओरडणं ऐकत होती. वेळ असाच निघून जात होता आणि त्या वेळेबरोबरच माझ्या बहिणीच्या माझ्या बायकोबद्दलच्या तक्रारी देखील वाढत होत्या. मी देखील माझ्या बायकोला अगदी वैतागलो होतो. मी तिच्यासोबत खूपच कमी बोलायचो. ती माझ्यासाठी जेव्हा जेव्हा जेवण घेऊन यायची तेव्हा मी जाणून बुजून त्या जेवणामध्ये खोड काढून तिला ओरडायचो. जेव्हा कधी काही काम करायची तेव्हा उगाचच मी तिला खूप बोलायचो. पण खरं कारण तर हे होतं की मी माझ्या बायकोला अक्षरशः वैतागलो होतो, कंटाळलो होतो. एके दिवशी माझ्या बहिणी माझ्या जवळ आल्या आणि अगदी विचित्रच काहीतरी बोलू लागल्या. जे ऐकून मी अगदी सुन्न झालो. माझी बहीण मला बोलायला लागली, तू तुझ्या बायकोपासून घटस्फोट घे. तिचं ते बोलणं ऐकून मला खूप मोठा धक्का बसला. मी तिला म्हणू लागलो, हे तू काय बोलतेस, मी असं कसं करू शकतो? तेव्हा माझी बहीण मला बोलू लागली की मी आईला समजावेन आणि तुझं लग्न मी माझ्या मैत्रिणीसोबत लावून देईन. सुरुवातीला तर मी माझ्या बहिणीला नकार दिला, परंतु 3 दिवसानंतर माझी बहीण मला बोलू लागली की मी आईला देखील समजावलं आहे आणि ती यासाठी तयार देखील आहे. त्यामुळे मी देखील या गोष्टीसाठी तयार झालो. परंतु मी माझ्या बायकोला असंच घटस्फोट कसा देणार होतो? मग एके दिवशी माझी बायको माझ्यासाठी जेवण घेऊन आली आणि जेवणामध्ये तिने मीठ थोडं जास्त टाकलं होतं. तेव्हा मी ठरवलं होतं की जेवणामध्ये मीठ जास्त आहे हे निमित्त काढून मी माझ्या बायकोला खूप रागवेन आणि घटस्फोट देईन. जसं मी माझ्या बायकोला ओरडू लागलो तेव्हा माझी बायको रडू लागली आणि ओरडू लागली आणि तिचा तो आवाज ऐकून आमच्या शेजारच्याच बाईंनी आमच्या घरी पोलिसांना बोलावून घेतलं.
त्यामुळे मी माझ्या बायकोला त्यावेळी घटस्फोटाबद्दल काहीच बोललो नाही. त्यानंतर पोलीस मला पोलीस स्टेशनला घेऊन गेले आणि त्यांनी मला तिथे नेऊन समजावलं. सोबतच माझ्या बायकोने देखील माझी माफी मागितली. खरं तर तिची चूक काहीच नव्हती, परंतु त्या दिवसानंतर माझी बायको खूपच शांत राहू लागली. ती काहीच बोलायची नाही. परंतु त्या दिवसानंतर माझी बायको रोजच्या रोज अंडी आणि तुरटी मागवायची. याशिवाय जेवणासाठी काहीच मागवायची नाही. मी देखील हैराण होऊन तिला तुरटी आणि अंडी आणून द्यायचो. मी दुकानातून अंडी आणि तुरटी घेतली आणि घरी आलो. माझी बायको उंबऱ्याच्या बाहेर उभी राहून माझी वाट पाहत होती. मला पाहून तिचे डोळे अक्षरशः चमकले आणि तिने माझ्याकडून तुरटी आणि अंड्यांची पिशवी घेतली. मी हैराण होतो की माझी बायको तुरटी आणि अंड्यांचं रात्री काय करते. मी विचार केला की मी सकाळी बायकोला याबद्दल विचारेन. जेव्हा सकाळी मी नाश्ता करत होतो तेव्हा माझ्या बायकोने मला पुन्हा सांगितलं की रात्री येताना माझ्यासाठी अंडी आणि तुरटी घेऊन या. हे ऐकून मी तर घाबरलोच आणि विचारलं की तू रोज इतकी तुरटी आणि अंडी का मागवतेस, त्याचं नक्की काय करतेस. मी थोडं रागातच विचारलं होतं. त्यामुळे ती घाबरली आणि बोलू लागली, रात्री तुरटी आणि अंडी संपून गेली, त्यामुळेच आज पुन्हा तुमच्याकडून तुरटी आणि अंडी मागवते. मी तिचं म्हणणं ऐकलं आणि मग कामावर निघून गेलो. आणि मग आज देखील मी माझ्या बायकोसाठी तुरटी आणि अंडी घेऊन आलो आणि माझ्या हाताने तिच्या जवळ दिलं आणि मग खोलीत आलो. परंतु मला आश्चर्याचा धक्का तेव्हा बसला जेव्हा माझ्या बायकोने मला पुन्हा सांगितलं की प्लीज आज रात्री देखील बाजारातून येताना मला अंडी आणि तुरटी घेऊन या. मी पुन्हा विचारलं की मी काल रात्री तुला जी अंडी आणि तुरटी आणून दिली होती ती कुठे आहेत. तेव्हा माझी बायको बोलू लागली की तुरटी वापरली तर अंडी हातातून पडल्यामुळे फुटून गेली. मी खूपच हैराण झालो. मी विचार करू लागलो, मागच्या काही दिवसात इतक्या अंड्यांचा आणि तुरटीचा हिने काय केलं असेल. इतक्या त्या तुरटीचा वापर एखादा माणूस 10 वर्ष करत असेल, मग ही असं काय करत होती. ही गोष्ट मला खूपच काळजीत टाकत होती. मला आता जाणून घ्यायचं होतं की ही तुरटी आणि अंडी नक्की जातात तरी कुठे. याबद्दल 2-3 वेळा मी माझ्या बायकोला देखील विचारलं, परंतु ती नेहमी हेच सांगायची की कुठेतरी ठेवली आहेत आणि विसरून गेले किंवा संपून गेली, इकडे तिकडे वापरली. तिच्याकडे नेहमीच काही ना काही कारण तयार असायची. यासोबतच वेळ निघून चालला होता आणि मग मी आता रोजच्या रोज बायकोसाठी तुरटी आणि अंडी आणू लागलो. आणि मग एका रात्रीच मी ती आणलेली तुरटी आणि अंडी गायब व्हायची. माझी बहीण आणि आई देखील या गोष्टीबद्दल मला विचारायच्या. माझी आई आणि बहीण देखील मला विचारू लागले की तू रोज अंडी आणि तुरटी आणतोस तर त्याचं तुझी बायको नक्की करते तरी काय. तेव्हा मी देखील उदास होऊन बोलायचो की ताई मला माहीत नाही, ती रोज फक्त मला हेच सांगते की त्याचा वापर केलाय. माझ्या या बोलण्यावर माझ्या ताईने अख्खं घर डोक्यावर घेतलं आणि मग स्वतःशीच पक्क केलं की ती या अंड्यांचा आणि तुरटीचं रहस्य सर्वांसमोर आणणारच. माझी बहीण माझ्या बायकोवर आता एकदम बारकाईने नजर ठेवू लागली. माझ्या बहिणीला माझ्या बायकोवर आता संशय येऊ लागला. तर दुसरीकडे मी माझ्या बायकोसोबत आता चांगला वागत होतो. मी तिला आता ओरडत नव्हतो, तिची काळजी घ्यायचो आणि अगदी आनंदाने रोज रात्री तिला तुरटी आणि अंडी आणून द्यायचो. आता माझी आई किंवा बहीण माझ्या बायकोबद्दल काही जरी बोलल्या तरी मला काहीच फरक पडत नव्हता. मी आता त्यांच्या कोणत्याच गोष्टीवर विश्वास ठेवत नव्हतो. माझ्या बहिणी देखील माझ्या या वागण्याबद्दल हैराण झाल्या होत्या की ह्याला अचानक काय झालं आणि हा असा त्याच्या बायकोचा बैल कसा झाला. मला देखील याची काहीच कल्पना नव्हती की माझ्यासोबत नेमकं काय होतंय. मला माझी बायको आता आवडू लागली. तिच्यासोबत राहणं, तिच्यासोबत वेळ घालवणं मला आता खूप आवडू लागलं. असंच 1 महिना निघून गेला. माझ्या बायकोबद्दलचा माझा दृष्टिकोन आता बदलू लागला होता. ती जेव्हा कधी उठायची तेव्हा ती मला अगदी 16 वर्षांची मुलगी वाटायची. मला माझी बायको आता खूपच सुंदर दिसायची, जशी की ती एखादी स्वर्गातली अप्सराच आहे. मी खूप हैराण होतो की मी इतक्या सुंदर मुलीला याआधी का मारायचो. मी माझ्या बायकोकडे माझ्या वागणुकीबद्दल माफी देखील मागितली आणि नेहमीच मला माझ्या बायकोसोबत राहावंसं वाटायचं. आता ना मी केवळ माझ्या बायकोसोबत राहायचो तर तिची खूप चांगल्या प्रकारे काळजी देखील घ्यायचो, तिची सेवा देखील करायचो, तिच्यासाठी जेवण बनवायचो, तिच्यासोबत सगळी कामं देखील करायचो, तिला काहीच काम करू देत नव्हतो. माझ्या या वागणुकीमुळे माझ्या बहिणी आणि आई खूप चिडायच्या आणि मला अगदी खडे बोल सुनवायच्या. परंतु मी त्यांच्यासोबत भांडायचो आणि बोलायचो की मी माझ्या बायकोबद्दल एक शब्द देखील ऐकणार नाही. तेव्हा माझी आई मला आमच्या लहानपणीच्या आठवणी सांगायची आणि बोलायची की ते दिवस आठव जेव्हा तुमचा बाप तुला आणि तुझ्या लहान बहिणींना सोडून गेला होता. तेव्हा मी एकटीने मेहनत करून घाम गाळून तुम्हाला इतकं मोठं केलं, तुमचा सांभाळ केला आणि आज तू माझ्या विरुद्धच उभा राहिला आहेस. तेव्हा मी बोलायचो तू काहीही बोल,
परंतु माझ्या बायकोला काही त्रास देऊ नकोस. आतापर्यंत माझ्या बायकोने खूप काही सहन केलं होतं. असेच दिवस भराभर चालले होते. एके दिवशी माझ्या बहिणीला त्या अंड्यांचं आणि त्रुटीचं रहस्य समजलं आणि मी हजर नसताना माझ्या बायकोला ती ओरडू लागली आणि ओरडता ओरडता माझ्या बायकोवर हात देखील उचलला. मी जेव्हा तिथे पोहोचलो तेव्हा माझ्या बहिणीने मला ते रहस्य सांगून सावध करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते सगळं दृश्य पाहून माझी तळपायाची आग मस्तकात गेली होती. त्यामुळेच मी त्या रागाच्या भरात धक्के मारून माझ्या बहिणीला घराच्या बाहेर काढलं. माझी बहीण ओरडत होती, किंचाळत होती, परंतु मी माझ्या बहिणीचं काहीच ऐकलं नाही. माझी छोटी बहीण आणि आई देखील मला अडवत होत्या, परंतु मी म्हणालो की जर तुम्हाला देखील तिच्यासोबत जायचं असेल तर तुम्ही देखील जाऊ शकता. माझी आई आधीच आजारी होती. हे सर्व पाहून तर ती अंथरुणालाच खिळली. माझी छोटी बहीण शांत राहून तिचा पूर्ण दिवस काढायची, कोणासोबत काहीच बोलायची नाही. आई तर अगदी निर्जीव होऊन त्या अंथरुणावर पडली होती आणि मी मात्र माझ्या बायकोच्या सेवेमध्ये राहायचो. पूर्ण दिवस तिची काळजी घ्यायचो आणि रात्री तिच्यासाठी तुरटी आणि अंडी घेऊन यायचो. मी जरा हैराण होतो की रोज एका रात्रीच अंडी कशी काय संपवते, परंतु माहीत नाही हीच गोष्ट माझ्या डोक्यातून कशी काय निघून जायची आणि मला याबद्दल नंतर काहीच आठवायचं नाही. आता दिवस असो किंवा रात्र, मला या गोष्टीबद्दल काहीच फरक पडत नव्हता. मला फक्त माझ्या बायकोचीच काळजी असायची. मी नेहमीच तिच्यासोबत राहू इच्छित होतो. तिच्याशिवाय मला त्या दुनियेमध्ये काहीच पसंत नव्हतं. आता मी देवापुढे देखील हात जोडत नव्हतो. जवळजवळ 1 वर्ष झाला असेल मी देवाची पूजा करायचं सोडून दिलं होतं. एके दिवशी माझा मित्र मला भेटला, जो देवाची खूप पूजा करायचा. एके दिवशी तो मंदिरात जात होता, तेव्हा मला देखील सोबत घेऊन जात होता, परंतु मी मात्र नकार देत होतो. परंतु तो मला हट्टाने मंदिरात घेऊन गेला. जवळजवळ 1 वर्षानंतर मंदिरात गेल्यानंतर मला खूप बरं वाटलं होतं. मला तर जाणवलं होतं की बायकोच्या सतत सोबत राहण्याची माझी इच्छा थोडी कमी झाली होती. त्या रात्री मी दुकानात खूप उशिरापर्यंत काम केलं, कारण की याआधी संध्याकाळ होताच मी घरी जायचो. जेव्हा मी खूप उशिरा घरी पोहोचलो तेव्हा माझी बायको नेहमीप्रमाणे माझी वाट पाहत होती. मी तुरटी आणि अंडी तिच्या हातात दिली आणि आराम करण्यासाठी खोलीत गेलो. आज मला झोप देखील येत नव्हती, कारण मला या गोष्टीची जाणीव होत होती की मी माझ्या आईसोबत आणि बहिणीसोबत कशा प्रकारे वागलो आहे. हे सगळं आठवून मी माझे डोळे बंद करून शांतपणे झोपलो होतो की इतक्यातच काहीतरी विचित्र असं घडलं. मध्यरात्री माझी बायको अंथरुणावरून उठली आणि माझ्याकडे एकटक पाहू लागली. जेव्हा तिला याची खात्री झाली की मी झोपलो आहे तेव्हा ती अलगद उठली आणि खोलीतून बाहेर गेली. माझी बायको कुठे जात आहे हे पाहण्यासाठी मी देखील तिच्या मागे मागे जाऊ लागलो. ती किचनमध्ये गेली. मी हळूहळू पावलं उचलत तिच्या मागे जात होतो. ती किचनमध्ये गेली आणि दरवाजा आतून बंद केला. मी बाहेर उभा होतो आणि हळूच लपून लपून आतमध्ये पाहत होतो. जेव्हा मी आतलं दृश्य पाहिलं तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकून गेली. आतमध्ये माझ्या बायकोने एक वेगळ्याच प्रकारचं यज्ञासारखं काहीतरी केलं होतं आणि त्याच्या बाजूला बसून वेगळ्याच प्रकारे काहीतरी मंत्र बडबडत होती आणि त्या यज्ञांमध्ये ती अंडी आणि तुरटी टाकत होती. ती इतक्या जोरजोरात त्या अंड्यांवर मंत्र उच्चारत होती की एखादा सामान्य मनुष्य ते बोलू देखील शकत नाही. मला हे सगळं पाहून खूप भीती वाटत होती. मी लगेचच तिथून सटकलो आणि माझ्या खोलीत येऊन झोपलो. सकाळी जेव्हा उठलो तेव्हा मी देवाकडे प्रार्थना केली आणि स्वच्छ मनाने देवाकडे माफी मागितली आणि विचारलं, देवा हे नक्की काय आहे, माझी मदत कर. प्रार्थना केल्यानंतर मी माझ्या त्याच मित्राकडे गेलो, जो देवाचा खूप चांगला सेवकरी होता, आणि त्याला सगळी काही हकीकत सांगितली. माझ्या मित्राने माझी सगळी कहाणी ऐकली आणि मग त्याने मला जे काही सांगितलं ते ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकून गेली. माझ्या मित्राने मला सांगितलं की तुझी बायको काळा जादू करते आणि ती दुसऱ्या कोणावर नाही तर तुझ्यावरच तो काळा जादू करते. हे ऐकून तर माझ्या शरीरातून जीवच निघून गेला. मी माझ्या मित्राला विचारलं की तुला खात्री आहे ना? तेव्हा माझा मित्र बोलू लागला की हो, मला पुरेपूर खात्री आहे. तुझी बायको तुझ्यावर काळा जादू करते आणि तिच्या या काळ्या जादूमुळेच तू नेहमी तुझ्या बायकोबद्दलच विचार करतोस आणि तुझ्या बहिणीसोबत आणि आईसोबत खूप चुकीचा वागतोस. हे सगळं ऐकून मला जाणवू लागलं की मागच्या 1 वर्षापासून जे काही चालू होतं ते माझ्या बायकोच्या काळ्या जादूचा परिणाम होता. मी हे सगळं काही माझ्या मित्राला सांगितलं. तेव्हा त्याने मला एका बाटलीत पाणी दिलं, जे तंत्रमंत्राने पवित्र केलं होतं. तो बोलू लागला की तू हे पाणी पी, ज्यामुळे तुझ्यावर जो काही काळा जादू झाला आहे त्याचा काहीच परिणाम राहणार नाही. सोबतच त्याने हे देखील सांगितलं की तू सकाळ संध्याकाळ देवाची पूजा करत जा, त्यामुळे तू तुझ्या बायकोच्या काळ्या जादूपासून लांब राहशील.
मी ती पाण्याची बाटली घेऊन घरी आलो आणि मग सकाळ संध्याकाळ देवाची पूजा करू लागलो. त्यामुळे माझ्या बायकोच्या काळा जादूचा परिणाम माझ्यावर कमी होऊ लागला. मी रोज रात्री तिचा पाठलाग करायचो आणि किचनमध्ये जाऊन पाहायचो की ती काय करते. माझ्या बायकोने आता तिच्या त्या काळा जादूच्या मंत्राचं बोलणं देखील वाढवलं होतं, परंतु त्याचा माझ्यावर काहीच परिणाम होत नव्हता. एक दिवशी मी माझ्या आईच्या खोलीत गेलो तेव्हा ती निश्चित पडली होती. मी माझ्या आईसोबत बोलण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु माझ्या लहान बहिणीने मला अडवलं आणि ती मला आईसोबत बोलू देत नव्हती. तेव्हा मी माझ्या लहान बहिणीला समजावलं, तिच्याकडे विनंती करत होतो की मला माझ्या आईसोबत बोलू देत, परंतु ती मात्र माझं काहीच ऐकत नव्हती. तेव्हा आईने मला बोलण्याचा इशारा केला आणि मग आईला मी सगळी हकीकत सांगितली आणि म्हणालो की मला माफ कर. तेव्हा माझी आई बोलू लागली, बाळा, जर मी तुझी आई नसती तर मी तुला माफ केलं नसतं. मी तुझ्यावर कधीच नाराज नव्हते. आईचं हे बोलणं ऐकून मी आईला मिठी मारली. मला आता माझ्या मोठ्या बहिणीला देखील परत घरी आणायचं होतं, परंतु ती कुठे होती माहीत नाही. मी आईला सांगितलं की मी माझ्या मोठ्या बहिणीला कोणत्याही परिस्थितीत घरी परत आणेन. मी आईला विचारलं की तू माझं लग्न इतक्या मोठ्या मुलीसोबत का केलंस? तेव्हा आई बोलू लागली, बेटा, तुझ्या वडिलांचा एक मित्र होता ज्याने तुझ्या वडिलांकडून मरण्याच्या आधी वचन घेतलं होतं की त्याच्या एका मुलीचं लग्न तुझ्या मुलासोबत लावून देशील, आणि हेच कारण होतं की मला तुझं लग्न त्या मुलीसोबत लावून द्यावं लागलं. मला तुझ्या वडिलांनी त्यांच्या मित्राला दिलेलं वचन पूर्ण करायचं होतं. आईने मला सत्य सांगितल्यावर मला स्वतःचीच लाज वाटू लागली की मी उगाचच माझ्या आईबद्दल चुकीचा विचार केला. त्यानंतर मी आईला म्हणालो, आई, मला ताईला आपल्या घरी परत आणायचं आहे. तेव्हा आई म्हणाली, ठीक आहे, तू काळजी करू नकोस, ताई घरी नक्की येईल. त्या दिवशी रात्री माझी बायको पुन्हा किचनमध्ये गेली आणि पुन्हा तिचे तंत्रमंत्र करायला सुरुवात केली. मी लपून हे सगळं पाहत होतो. तेवढ्यातच माझ्या बायकोची नजर माझ्यावर गेली. मला पाहताच ती जोरजोरात किंचाळू लागली. तिचं ते ओरडणं पाहून मला खूप भीती वाटत होती. तरी देखील न घाबरता मी तिच्या अंगावर माझ्या मित्राने दिलेलं ते पाणी शिंपडलं आणि ती बेशुद्ध झाली. सकाळी जेव्हा माझ्या बायकोला जाग आली तेव्हा ती माझी पाय पकडून माफी मागत होती आणि जोरजोरात रडत होती. मी तिला विचारलं, तू हे सगळं का केलंस? तेव्हा ती रडतच मला सांगू लागली की मी आजपर्यंत एकटेपणानं जीवन जगले आहे. मी लहान असतानाच माझे आईवडील हे जग सोडून निघून गेले. माझ्यासोबत प्रेमाने बोलणारं, माझी काळजी घेणारं असं कोणीच नव्हतं. असं वाटलं की लग्न झाल्यावर माझ्या जीवनात आनंद येईल, सुख येईल, परंतु तुम्हाला देखील मी पसंत नव्हते. माझ्या नणंद, माझी सासू माझ्यावर खूप अत्याचार करायच्या. हे सगळं मी माझ्या मैत्रिणीला सांगितलं. तेव्हा तिने मला एका बाबांबद्दल सांगितलं की ज्यांच्यावर प्रत्येक समस्येवर उपाय आहे. जेव्हा मी त्यांना भेटले तेव्हा त्यांनी मला एका काळ्या जादूबद्दल सांगितलं, ज्यामुळे मी तुम्हाला माझ्या वशमध्ये करू शकत होते आणि त्या काळ्या जादूचा परिणाम तुमच्यावर देखील होत होता. तुम्ही माझ्यासोबत अगदी प्रेमाने वागत होतात. माझी बायको खूप रडत होती. तेव्हा मी तिला उभं केलं आणि सांगितलं की यामध्ये चूक तुझी नाही तर आमची आहे. आम्ही तुझ्यासोबत खूप वाईट वागत होतो, तू आम्हाला माफ कर. हे ऐकून माझ्या बायकोच्या चेहऱ्यावर हसू उमटलं आणि मग त्यानंतर आम्ही आमच्या आयुष्यात अगदी आनंदाने राहू लागलो. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.